नमस्कार मित्रांनो, तुकोबा स्पीक्सच्या पॉडकास्ट नंबर 26 मध्ये मी डॉक्टर दिनेश आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे. बंधूंनो, आपण सर्वजण जो प्रतिसाद देत आहात त्या प्रतिसादाबद्दल मी आपल्या सर्वांचा ऋणी आहे आणि मी या ऋणातच राहू इच्छितो. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये प्रचंड घडामोडी घडत, किंबहुना हे जीवनच पूर्णपणे वेगवेगळ्या घडामोडींनी भरून गेलेलं आहे. या सर्व विविध घडामोडी घडत असताना सामाजिक क्षेत्रातील एक मोठी घडामोड 22 जून या दिवशी घडून गेली आणि ती घडामोड म्हणजे भक्ती संप्रदायातील एक अतिशय प्रसिद्ध संत कबीर यांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आली. भक्ती संप्रदायातील एक फार मोठं आणि क्रांतिकारी नाव म्हणजे संत कबीर. सर्व धर्म समभाव, मानवता, प्रेम, आपुलकी या सर्वांना सर्वोच्च प्राथमिकता देणारे संत म्हणजे संत कबीर. दोहा नावाची एक वेगळ्या प्रकारची काव्यरचना त्यांनी रूढ केली आणि ती प्रचंड लोकप्रिय सुद्धा झाली. त्याचं विवेचन पुढेही आपण पाहणार आहोत किंवा त्यांचे प्रेमाविषयीचे विचार सांगणारा हा पहिला दोहा आपण पाहू आणि मग त्यांचं विवेचन करू. पोथी पडपड जग मुवा, पंडित भयान कोय, दाही आखर प्रेम का, पडे सो पंडित होय. पोथी वाचून अभ्यास करून जग वेड झालंय, कुणी पंडित झालेलं नाही. केवळ पोथ्या वाचून कुणी पंडित होत नसतं. ढाई आखर प्रेम का, प्रेमाचा अडीच अक्षर ज्यानं वाचलं म्हणजे ज्यानं प्रेम समजून घेतलं, ज्यानं आपुलकी माया समजून घेतली, तोच काय होतो, पंडित होतो. एवढ्या छोट्याशा 2 ओळीमध्ये एवढा मोठा अर्थ सांगणारे संत कबीर यांच्या जयंती निमित्त मी आपल्या सर्वांना अभिवादन करतो, शुभेच्छा देतो, कबीरांना नमन करतो आणि आजच्या पॉडकास्टला सुरुवात करतो. बंधूंनो, आपले पॉडकास्ट आता दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. आपण पूर्वीप्रमाणे ऑडिओ प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध आहोत, त्याचप्रमाणे आपण आता यूट्यूबवर सुद्धा उपलब्ध आहोत. संत कबीर हे उत्तर भारतातील अतिशय सुप्रसिद्ध संत आहे. त्यांचा जन्म ज्येष्ठ शुक्ल पौर्णिमा इसवी 1551 प्रतापगड वाराणसी या ठिकाणी झाला, तर मृत्यू इसवी 1398 मगहर या ठिकाणी झाला. तिथे त्यांना दफन करण्यात आलं असं मानतात. पुन्हा हा मध्ययुगीन कालखंड असल्यामुळे त्यांच्या जन्म आणि मृत्यूविषयी अनेक विचारवंतांमध्ये मतभेद आहे. त्यांच्या जन्म मृत्यूविषयी जरी मतभेद असले तरी काळाच्या 4 पावलं नव्हे तर 100 पावलं पुढे असणारे संत कबीर यांनी धार्मिक कर्मकांड, अंधश्रद्धा याच्यावर कठोर प्रहार केला. खेमराज श्रीकृष्णदास यांनी कबीर सागर नावाचा ग्रंथ लिहिला आहे. त्या ग्रंथामध्ये कबीरांचा जन्म, त्यांचं बालपण किंवा त्यांचं जीवन कसं गेलं याचं सविस्तर वर्णन करण्यात आलेलं आहे. नीरू आणि निमा नावाचं एक जोडपं होतं. ते शिंपी होते. त्यांचा कपडे विणण्याचा व्यवसाय होता आणि मग त्यांना अनेक वर्ष मूलबाळ नव्हतं. ते देवाकडे करुणा भागत होते की त्यांना काहीतरी मूलबाळ व्हावं. अशातच एके दिवशी त्यांना एक अनाथ बाळ एका कमळाच्या फुलामध्ये ठेवलेलं आहे आणि ते रडत आहे असं दिसतं. काही विचारवंतांच्या मते एका विधवेचं ते बाळ होतं आणि तिनं ते तिथं आणून सोडलं होतं, कारण समाजामध्ये ती त्या बाळाला सांभाळू शकत नव्हती. तर काही विचारवंतांच्या मते की ते स्वतः प्रकट झालेले आहे. हा दुसरा विचार आजच्या वैज्ञानिक जगात सत्य वाटत नसला तरी असा विचार मानणारेही खूप लोक आहेत. कमळाच्या फुलामध्ये एक सुंदर बाळ आपल्याला सापडलं याचा दोघांनाही आनंद झाला. त्यांनी पटकन ते बाळ घेतलं आणि ते दोघेही मुस्लिम असल्यामुळे त्या बाळाला घेऊन ते मौलानाकडे गेले आणि मौलानाला ते बाळ दाखवलं आणि सांगितलं की बघा, एवढं छान बाळ आम्हाला सापडले. आम्ही याचा शोध घेतला की याचे कुणी आईवडील आसपास आहेत का, पण इथं कुणीही नव्हतं. त्यामुळे आता या बाळाचा सांभाळ आम्ही करणार आहोत, त्याचं नाव सुचवा. मौलाना यांनी असं म्हणतात की कुराण शरीफ काढला आणि मग ते पानं चाळू लागले आणि जिथे जिथे त्यांना एकच नाव दिसू लागलं, कबीर 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 कबीर. कबीर म्हणजे सर्वज्ञ, ज्ञानी, सर्वात मोठा असा त्याचा अर्थ. मूलतः मौलाना यांना हे नाव हे ठेवायचं नव्हतं, परंतु तेच नाव जिकडे तिकडे सापडत असल्यामुळं त्या दोघा नवरा बायकोनी दाम्पत्याने ठरवलं की आपल्या मुलाचं नाव कबीर ठेवायचं. मग त्यांनी त्याचं नाव कबीर ठेवलं आणि मग त्याला स्वतःचा मुलगा म्हणून वाढवलं. संत कबीर मुस्लिम कुटुंबात वाढले, परंतु त्यांचा नैसर्गिकपणे ओढा हा ईश्वर भक्तीकडे म्हणजे भक्ती संप्रदायाकडे होता. ते आदिरामाचे उपासक होते. आयुष्यभर त्यांनी विवाह केला नाही. 2 मानलेली मुलं त्यांना होती. कमाल नावाचा मुलगा होता, कमाली नावाची मुलगी होती. आयुष्यभर काशी येथे त्यांनी विणकर म्हणून काम केले. तो काळ भक्ती काळ होता, म्हणजे सर्व संत समाजामध्ये भक्ती मार्गाचा प्रसार करत होते. त्यांचे पूर्वसुरी संत नामदेव यांचे विचार त्यांनी ऐकले होते, त्यांचा अभ्यास त्यांनी केला होता आणि त्यांच्या लेखनावर
त्यांचा प्रभाव आपल्याला सहजपणे दिसून येतो. संत नामदेवासोबतच त्यांच्यावर सिद्ध, गोरखनाथ आणि रामानंद यांचाही प्रभाव आपल्याला दिसून येतो. रामानंद यांना तर त्यांचे गुरुच म्हणून मान्यता दिली जाते. आणि एका बाजूला एवढे महान गुरु आणि दुसऱ्या बाजूला शिष्य म्हणता येतील किंवा त्यांच्या विचाराने प्रभावित झालेले व्यक्ती म्हणजे दादू, नानक, पिपा, हजारी प्रसाद द्विवेदी यांच्यासह अनेक लाखो त्या काळातले लोक हे कबीराच्या मार्गावर चालणारे लोक होते. संत कबीर यांना जवळजवळ 100 वर्षापेक्षा जास्त आयुष्य लाभले. काही लोकांच्या मध्ये 120 वर्ष. हा सगळा मतभेदाचा भाग आहे, परंतु मूळ गोष्ट अशी आहे की त्यांना फार मोठं आयुष्य लाभलं आणि या मोठ्या लाभलेल्या आयुष्याचा वापर त्यांनी आपले विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी केला. त्यांना असं वाटत होतं की त्यांचा मृत्यू, त्यांचा शेवट हा मगहरमध्ये व्हावा आणि तसंच झालं. मृत्यूच्या समयी ते मगहरला आले आणि त्याच ठिकाणी त्यांना दफन करण्यात आले. तसा दोहा पण आहे. स्वतः कबीरजी लिहितात की सकल जन्म शिवपुरी गवाया, मरती बार मगहर उठी आया. संपूर्ण जन्म, संपूर्ण आयुष्य त्यांनी शिवपुरी म्हणजे वाराणसी इथं घातलं आणि आयुष्याच्या शेवटी ते काय झाले, मगहर या ठिकाणी आले. वाराणसी हे अतिशय प्रसिद्ध असं तीर्थक्षेत्र आहे. या तीर्थक्षेत्रामध्ये अनेक संत महंत होऊन गेले. त्यापैकीच एक म्हणजे संत कबीर. आता एका सामान्य कुटुंबात जन्म झालेला हा मुलगा, याला गुरु मिळण्यापासून अडचणी, चांगलं शिक्षण मिळण्यामध्ये अडचणी, परंतु शेवटी जे गुरु आणि त्यांना प्रभावित करणारे जे व्यक्ती भेटले तेवढे प्रभावी होते की त्यांनी कबीरांसारखा स्वतंत्र प्रज्ञेचा एक विचारवंत घडवला. संत कबीरांचे गुरु हे संत रामानंद मानले जातात. तसा अनेकांचा प्रभाव कबीरांवर आहे. नामदेवांचा सुद्धा प्रभाव कबीरांवर आहे, परंतु रामानंद हे गुरु मानले जातात. रामानंदाचे गुरु वल्लभाचार्य. वल्लभाचार्यांचे आपण गुरु परंपरा म्हणण्यापेक्षा वैचारिक वारस जर आपण म्हणायचं असेल तर त्यांच्या पूर्वी होते ते रामानुजाचार्य, त्यांच्या अगोदर म्हणजे आदि गुरु शंकराचार्य. आपण थोडी वैचारिक पार्श्वभूमी या सर्वांची समजून घेऊ. संपूर्ण देशभर वैदिक धर्माची पुनर्स्थापना ज्यांनी केली ते म्हणजे आदिगुरु शंकराचार्य. आता आदिगुरु शंकराचार्यावर कोणाचा प्रभाव होता तर प्रसिद्ध महायान बौद्ध भिक्खू नागार्जुन याचा त्याच्यावर प्रभाव होता. काही विचारवंत तर आदिगुरु शंकराचार्यांनी जे तत्वज्ञान सांगितलंय ते पाहता असं म्हणतात की आदिगुरु शंकराचार्य म्हणजे दुसरं तिसरं कोणी नाही तर प्रच्छन्न बुद्ध आहे. ते बुद्धच आहेत स्वतः. म्हणजे बुद्धाचे जे विचार आहेत तेच विचार आदिगुरु शंकराचार्यांनी सांगितले. त्यांचा विचार म्हणजे त्यांनी जो विचार दिला होता तो म्हणजे माध्यमिक शून्यवाद. थोडंसं अवघड आहे समजायला, परंतु हे समजून घेतल्यानंतर आपल्याला कबीर अधिक चांगल्या पद्धतीने समजून येते. त्या माध्यमिक शून्यवादामध्ये ते सांगतात की हे जगत मिथ्या आहे, देव वगैरे काही नाही, तर एकच ब्रह्मसत्य या जगामध्ये आहे आणि ते जाणून घेण्याची ओढ, ते जाणून घेण्याचा मार्ग म्हणजेच काय आहे, देवाची उपासना, ईश्वराची उपासना. ज्ञान मार्गावर आपण भर दिला पाहिजे. ज्ञान मार्गावर भर दिल्यामुळे काय झालं की भक्ती करणं अवघड झालं, भक्ती करणं कठीण झालं. भक्ती ही सामान्य माणसाच्या हाताबाहेर गेली. त्यानंतर सुमारे 200 वर्षानंतर रामानुजाचार्य आले. त्यांनी एक नवीन सिद्धांत दिला, तो म्हणजे विशिष्ट अद्वैतवाद. याच्या खोलात आपण जाणार नाही. त्यानंतर वल्लभाचार्य आले. या वल्लभाचार्यांचे भक्त म्हणजे एका बाजूला रामानंद आहेत, भक्त सूरदास आहेत आणि त्यांनी दिलेला विचार म्हणजे शुद्ध अद्वैतवाद. अद्वैतवाद म्हणजे काय की ईश्वर आणि माया हे दोन आहेत का, दोन्ही एकच आहे. याचा दुसराही अर्थ असाही लावला जातो की ईश्वर आणि भक्ती एकच आहे का वेगवेगळे आहेत. जेव्हा अद्वैत मानलं जातं म्हणजे वेगळं काही नाही, हे सगळं एकच आहे असं मानलं जातं, त्याला आपण काय म्हणतो, अद्वैतवाद म्हणतो. त्यामुळे त्यांनी देव फक्त मंदिरामध्ये किंवा विशिष्ट प्रार्थना स्थळामध्येच नाही तर सगळीकडे पाहिला, माणसांमध्ये पाहिला, प्राण्यांमध्ये पाहिला आणि या सर्वावर चिंतन करून त्यांनी आपली शिकवण लोकांना दिली. अर्थात ही शिकवण ठरवून दिलेली नाही, जशी परिस्थिती त्यांच्या समोर होती परिस्थितीचं आकलन त्यांनी केलं, त्यावर चिंतन केलं आणि ते चिंतन जेव्हा मर्मदृष्टीपर्यंत आलं आणि या मर्मदृष्टीतूनच काय झालं, त्यांच्या दोह्यांचा उगम झाला. दोहे म्हणजे एकदम शॉर्ट पोएम. शॉर्ट पोएम म्हणजे फक्त 4 ओळीची कविता. आजकाल चारोळी पण प्रसिद्ध आहे. ही चारोळीमध्ये 4 ओळी असतात, तसं दोह्यामध्ये पण 4 ओळी असतात. ओळी म्हणण्यापेक्षा आपण त्यांना 4 चरण म्हणून. पहिल्या ओळीत 2 चरण आणि दुसऱ्या ओळीत 2 चरण. याच्यामध्ये संपूर्ण संकल्पना सांगितली जाते आणि एक उदाहरण देऊन आपल्याला जो मुद्दा आहे, जे मर्म आहे, ते मर्म आपल्यापर्यंत पोहोचवलं जातं. हा अतिशय साधा सोपा प्रकार आहे.
आपण आजच्या काळाचा जरी विचार केला तर काळ कसा बदलत आहे, परिस्थिती कशी बदलत. जुन्या काळात धार्मिक ग्रंथ, धार्मिक शिकवण ही महाकाव्यांमध्ये होती किंवा जीवनाचा सिद्धांत सांगणारी महाकाव्य, रामायण, महाभारत अशी महाकाव्य भारत देशामध्ये, तर इलियड, ओडिसी यासारखी महाकाव्ये हे युरोपियन देशांमध्ये प्रसिद्ध होती आणि या महाकाव्यांच्या माध्यमातूनच लोकांना शिकवण देण्यात आली. त्यानंतर महाकाव्य हे फार मोठे होते, समजायला बोजड होते, कठीण होते. अजून सोपे करून शॉर्ट मध्ये म्हणजे आणखीन थोडे लहान आकारामध्ये करण्यात आले, ते म्हणजे काव्य. काव्य लिहिण्यात आले. आपल्याकडे अभंग लिहिण्यात आले, तिकडे युरोपामध्ये सॉनेट्स लिहिण्यात आल्या किंवा छोट्या छोट्या कविता लिहिण्यात आल्या. हे काव्य करताना साहजिकच विषय पण बदलला. महाकाव्यांचा विषय शक्यतो ईश्वरच होता. काव्याचा विषय हा सामान्य माणूस, सामान्य माणसाचे प्रश्न, त्याच्या भावभावना या झाल्या. आता काव्यापेक्षा अजून छोटा प्रकार आला, तो म्हणजे कविता. या कवितांनी तर बहुतांश वेळा ईश्वर सोडूनच दिलाय की काय असा प्रश्न पडतो. कवितेचे अनेक प्रकार आले आणि कवितेनंतर आली चारोळी, 4 ओळींची कविता, तेही अर्थपूर्ण. आणि त्यानंतर आले दोहे, हे 4 ओळी एवढेच दोहे. अशा पद्धतीनं एका मोठ्या ब्रॉड स्पेक्ट्रमवरून आपण एका छोट्या स्पेक्ट्रमकडे आलो आणि हा येण्याचा मार्ग म्हणजे खूप मोठा वेळ देऊन अभ्यास करण्यापेक्षा कमीत कमी वेळात मुद्द्यांपर्यंत आपण पोचू लागलो. त्यामुळे दोहे लोकप्रिय झाले. आज जेव्हा आपल्या हातात मोबाईल आला आहे तेव्हा आपण पाहतो की जुन्या काळामध्ये मूव्हीज होत्या, चित्रपट होते, 3-3 तासाचे चित्रपट, 5-5 तासाचे चित्रपट. ते चित्रपट पुन्हा काय झाले, छोटे झाले. ड्रामा आला, नाटक आला, छोटं नाटक, एकांकिका. सिनेमामध्ये सुद्धा डॉक्युमेंटरी आल्या. सोशल मीडियावर नेटफ्लिक्स सारख्या वेब सिरीज मध्ये आपण वेब सिरीज पाहतो. सिरीज 30-30 मिनिटाचीच राहते, म्हणजे 3 तासाचा वेळ 30 मिनिटावर आला. जशी कविता आलीचा वन ऍक्ट आला, म्हणजे छोटे व्हिडिओ आले, 5 मिनिटाचे, 8 मिनिटाचे. युट्यूबवर आता सगळ्यात जास्त प्रसिद्ध होणारे हे व्हिडिओ आहेत. आणि त्याहून छोटी गोष्ट आली ती म्हणजे रील्स. आता तर 10 सेकंद 15 सेकंदामध्येच आपला विचार किंवा आपली भावना, आपलं म्हणणं मांडलं जाते, तेही प्रभावीपणे. जसं महाकाव्यापासून उत्क्रांत होत 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 काव्य हे दोह्यांपर्यंत आलं, तसं मूव्हीज पासून इव्हॉल्व्ह होत 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 म्हणजेच उत्क्रांत होत 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 आज आपण रील्स पर्यंत आलोय. चित्रपटगृहांची सध्या काय अवस्था आहे हे आपण पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की आपण किती रील्सने किंवा या नेटफ्लिक्सनं किंवा या वेब सिरीजनं प्रभावित झालेलो आहोत. आता कमी वेळात जास्तीत जास्त कंटेंट पोहोचण्याचा मार्ग लोक शोधत आहेत. आणि तसाच प्रकार हा संत कबीरांनी त्यांच्या काळात म्हणजे 12व्या 13व्या 14व्या शतकामध्ये त्यांनी केला आणि त्यांचं जे लेखन आहे हे त्यांनी दोह्यामध्ये केलं. त्यामुळे हे शॉर्ट आणि सोपं असल्यामुळे हे फार लोकप्रिय झालं. आणि हे लोकप्रिय दोहे लोकांच्या ओठांवर, लोकांच्या मनांवर अधिराज्य करू लागले. एक तर साधं सोपं, कुणी समजून सांगण्याची गरज नाही, वाचलं की समजते. आणि त्याच्यामध्ये मर्म आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मर्म आहे. त्याच्यामध्ये टीका आहे, त्याच्यामध्ये प्रेम आहे, त्याच्यामध्ये मार्गदर्शन आहे. दोहे हे सुद्धा त्यांचं एक फार प्रसिद्ध लेखन कार्य आहे. 2-4 दोहे पाहूया. कबीर आप ठगाइए और न ठगिए कोय, आप ठग्या सुख उपजे और ठग्या दुख होय. किती सोपं आहे. कबीर म्हणतात की तुम्ही ना स्वतः फसा ना कुणाला फसवा. कारण आपण दुसऱ्याला फसवू तेव्हा आपल्याला सुख वाटते, आहा मी कसं फसवलं, माझा कसा फायदा झाला. जेव्हा दुसरा आपल्याला फसवतो तेव्हा दुःख होतं. त्यामुळे आपण जेव्हा दुसऱ्याला फसवतो आपल्याला चांगलं वाटलं तरी त्याला दुःखच होत असते ना. त्यामुळे कबीर महाराज सांगतात की कुणालाही फसवू नका आणि स्वतःही फसवू नका. दुसऱ्याला फसवायचं नाही, स्वतः फसायचं असंही करू नका, तरच तुम्हाला काय लागेल, सुख लागेल. महाराजांचा आणखीन एक दोहा आहे. सिंह के लेहड नहीं, हंसों की नहीं पात, लालों की नहीं बोरियां, साधन चलो जमात. सिंह के लेहड नहीं, हंसों की पात नाही. सिंह असेल किंवा हंस असेल हे गुच्छ करून किंवा थवा करून फिरत नाहीत. आणि जे महान रत्न असतात त्यांची संख्या पोते भरून डझनावर अशी नसते, ते एखाद दुसरंच असतं. त्याचप्रमाणे साधू सुद्धा कसा असतो, एकटा असतो. त्याच्या मागं विनाकारण लोकांचा थवा घेऊन तो मिरवत फिरत नाही, त्याला त्याची आवश्यकताही नसते. पुढचा दोहा पाहू. साईं इतना दीजिए जामे कुटुंब समाय, मैं भी भूखा ना रहूं साधू न भूखा जाय. साई इतना दीजिए, देवा मला एवढंच दे की माझं कुटुंब त्याच्यामध्ये काय होईल, समाधानी होईल, त्यांचं पोट भरेल, एवढंच दे. आणि जास्त एवढंच दे की जर कोणी साधू माझ्याकडे आला तर त्याला मला उपाशी पाठवता येऊ नये. किमान त्याचं पोट भरण्या इतपत, माझ्या कुटुंबाचं पोट भरण्या इतपत एवढंच मला दे. जास्तीची मला अपेक्षा नाही. कारण कितीही मिळालं तरी माणसाचं मन भरत नाही. हीरा तहा न खोलिये जहा खोटी है हाटी, कसकरी बांधो गठरी उठी करी चले बाठी. हिरा तहान खोलिये जहा खोटी है हाटी. आपल्याकडे जर हिरा असेल ना,
जिथं खोटे लोक आहेत, चोरटे लोक आहेत, बदमाश लोक आहेत, त्या ठिकाणी तो खोलून लोकांना दाखवू नका, कारण तिथं काय असेल, चोरी होण्याची शक्यता असेल. या उलट जिथं असे लोक तुम्हाला दिसतील, तुम्ही काय करा, कच करून बांधून पॅक करून टाका आणि लगेच तिथून निघून जा, कारण तुमच्या हिऱ्याची चोरी होण्याची शक्यता असते. साधा प्रसंगावधान राखण्याचा आणि जीवन जगताना आपल्या स्वतःच्या मौल्यवान वस्तूंचं संरक्षण कसं करावं हे महाराजांनी या दोह्यातून सांगितलेलं आहे. सब काहू का लीजिए साचा सबद निहार, पक्षपात ना कीजिए या कहे कबीर विचार. सब काहू का लीजिए साचा सबद निहार. साचा सच्चा खरा शब्द जो आहे, खरं सत्य जे आहे, जे सत्य आहे, खरं सत्य म्हणण्यापेक्षा सत्य म्हणजे सत्य आहे, कसलंही असेल, कुणीही दिलेले असेल, तर ते काय केलं पाहिजे, सर्वच्या सर्व स्वीकारलं पाहिजे. आणि कोण सांगतो, हा सांगतो का तो सांगतो, हे ऐकून ठरवण्यापेक्षा, असा पक्षपात करण्यापेक्षा, जो कोणी सत्य तुम्हाला सांगत आहे त्याकडून सत्य आपण स्वीकारलं पाहिजे, असं महाराज सांगतात. म्हणजे जे सत्य आहे, जे खरं आहे, ते आपण नेहमीच स्वीकारलं पाहिजे. महात्मा गौतम बुद्ध सुद्धा म्हणतात की सत्य हे सत्य आणि असत्य हे असत्य म्हणूनच स्वीकारले पाहिजे. विनाकारण अज्ञानात आनंद मानण्यात काहीही उपयोग नसतो. जे आहे ते आपण स्वीकारावं लागतं, नाहीतर आपल्या वाट्याला काय येतं, दुःख आहे. आपण विनाकारण काहीतरी कल्पना करत बसतो आणि असं होईल तसं होईल असं आपल्याला वाटतं, पण तसं ते होत नाही, कारण ते कसं असतं, असत्यावर आधारित केलेल्या कल्पना विलास असतं. त्यामुळे जसं बुद्ध म्हणतात की सत्य हे सत्य आणि असत्य असत्य म्हणून स्वीकारलं पाहिजे, तसंच कबीरही या दोह्यातून आपल्याला सांगत असतात. जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा त्यांच्या अभंगामध्ये एके ठिकाणी म्हणतात की सत्य सत्याशी मन केले ग्वाही, नाही मानविले बहुमता. सत्य असत्य जे आहे ना, त्याची पारख मी माझ्या मनानं विचार करून, माझ्या मनाला ग्वाही मानून मी केलेलं आहे. केवळ बहुमतानं किंवा लोक म्हणतात म्हणून मी असा निर्णय घेत नाही. कबीरांनी एवढ्या मोठ्या त्यांना लाभलेल्या जीवनामध्ये खूप मोठं मार्गदर्शन समाजाला केलं आणि त्यांच्या मार्गदर्शनाचा परमोच्च बिंदू म्हणजे त्यांचे बीजक. बीजक हे कबीराचे सर्वात क्रांतिकारी रूप आहे असं मानलं जातं. कबीराची जी वाणी आहे, ह्या वाणीचा एक प्रामाणिक ग्रंथ म्हणून बीजकचा उल्लेख केला जातो. त्याला मूल ग्रंथ असं सुद्धा म्हणतात. थोडीशी आपण बीजकची माहिती पाहू. बीजकमध्ये 11 अंग आहेत. त्यामध्ये एकूण 619 छंद आहेत. त्याची विभागणी अशी आहे की रमैनी मध्ये 84, शबद 115, ज्ञान 34, विप्रमतिसी 1, कहरा 12, वसंत 12, चाचर 2, बेली 2, बिरहुली 1, हिंडोला 3 आणि साखी 353. इतके हे छंद बीजक मध्ये समाविष्ट करण्यात आलेले. बीजक काय आहे, तर बीजक एक तांत्रिक उपासना आहे. बौद्ध तंत्रामधील ज्या सूत्रांच्या आधारे रहस्यमय तंत्राची उपलब्धता होते त्यास बीजसूत्र किंवा बीजाक्षर असं म्हणतात. आणि हे जे सूत्र आहेत, तांत्रिक उपासनेच्या आधारे जे सूत्र प्राप्त झालेले आहेत, अशी सूत्र जे कबीरांना प्राप्त झालेले आहेत, त्या सूत्रांचं विवेचन किंवा ती सूत्र बीजक या ग्रंथामध्ये लिहिण्यात आलेली आहे. बौद्ध धर्माच्या वज्रयानी परंपरेतून संत संप्रदायाचे हे स्त्रोत उपलब्ध होत असलेले आपल्याला दिसून येतात. रमैनीमध्ये बीजक विषयी विवेचन करण्यात आले. बीजक काय आहे हे रमैनीमध्ये महाराजांनी सांगितलेलं आहे. काय म्हणतात महाराज रमैनीमध्ये, एक सयान सयान न होई, दूसर सयान न जाने कोई, तीसर सयान सयान दिखाई, चौथे सयान तहा ले जाई, पंचये सयान न जाने कोई, छठे मासब गौल बिगोई, सतवा सयान जो जानहु भाई, लोक वेद में देव दिखाई. सयान, सयान म्हणजे ज्ञान. ज्ञान या अर्थानं सयान हा शब्द या ठिकाणी वापरलेला आहे. तर हे जे 7 सयान इथं सांगितलेले आहेत ते कोणकोणते आहेत, तर पहिला सयान म्हणजे पहिलं ज्ञान आहे ब्रह्मा, दुसरा आहे माया, तिसरा आहे त्रिगुण, त्रिगुण मध्ये भक्ती, ज्ञान आणि योग या तिन्हीचा संगम, चौथा आहे वेद, 4ही वेद, ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद आणि सामवेद, आणि पाचवा आहे 5 तत्व. 5 तत्व म्हणजे आकाश, वायू, अग्नी, जल, पृथ्वी. 6वा आहे मन के दोष, मनाचे दोष, त्याला आपण षड्रिपू म्हणतो, काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर, हे मनाचे दोष आहे. आणि 7वा आहे शब्द. शब्द म्हणजे आपण जे लिहितो, जे ज्ञान आहे, ज्ञान पुढे पाठवण्याचा किंवा ज्ञान प्रसारित करण्याचा मार्ग म्हणजे काय आहे, शब्द. तर हे 7 सयान आहेत आणि या 7 सयानांची माहिती
ह्या वरील दोह्यामध्ये महाराजांनी आपल्याला दिलेले आहे. पुढे बीजक विषय महाराज सांगतात, बीजक वित्त बतावे जो वित्त गुप्ता होय, ऐसे शब्द बताए जीव को बुझे बिरला होय. बीजक तुम्हाला हे सांगणार आहे, जे गोपनीय ज्ञान आहे, जे तुम्हाला माहित नाही, जे तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला ते असे शब्द सांगणार आहे, तुम्हाला ती अशी माहिती सांगणार आहे की तुमच्या मनातली जी शंका आहे, तुमच्या मनामध्ये निर्माण झालेले जे प्रश्न आहेत, हे सर्व प्रश्नांचे उत्तर, या सर्व प्रश्नाचं उत्तर बीजक तुम्हाला देणार आहे. बीजक ग्रंथ एवढा प्रसिद्ध झाला की त्याचे अनुवाद झाले. इंग्रजीमध्ये अहमद शाह यांनी त्याचा बीजक ऑफ कबीर म्हणून अनुवाद केला, तर संस्कृतमध्ये हनुमान दास यांनी त्याचा अनुवाद केला. अनेक लोकांनी अनेक भाषांमध्ये बीजकचा अनुवाद केलेला आपल्याला दिसून येतो. महाराज स्वतः एक कृतिशील संत होते. फक्त लोकांना ज्ञान सांगायचं असं नाही, तर आपलं काम करत करत जे अध्यात्माचे प्रश्न लोकांना पडलेले आहेत, ह्या अध्यात्माच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आपल्याला दिसून येतो. महाराज म्हणतात, भ्रमी भ्रमी कबीरा फिरे उदास, कबीरन और राम की पकरी, अंत चले पछताई, कबीरन भक्ति बिगारिया, कंकर पत्थर धोए, झूठा खसम कबीर न जाना, कबीरा बनोरी गावे, तथा तामहा भ्रमी भ्रमी रहल कबीरा. यामध्ये कबीरानं स्वतःचं वर्णन केलेलं आहे, ते कसे उदास फिरत होते आणि मग त्यांनी काय, रामाचा मार्ग पकडला, रामाचा ध्यास घेतला आणि मग शेवटी इकडे तिकडे फिरून कबीराची भक्ती जी आहे, ही कबीराची भक्ती ही योग्य मार्गाला आली आणि ती येण्याच्या पूर्वी कबीराला खूप दुःख होतं, खूप पश्चाताप होता. कंकर पत्थर धुळे, इकडे तिकडे दगड धोंडे, काय 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 केलं देवाची भक्ती करण्याच्या ह्याच्यामध्ये, किंवा कबीराने वेगवेगळ्या पद्धतीनं देवाची भक्ती केली, परंतु त्याची भक्ती सगळी बिघडून गेली आणि शेवटी रामाची म्हणजे ईश्वराची वाट त्यांनी धरली आणि त्यामतच काय झालं, ते खरोखर योग्य मार्गाला आले. कबीराचा एक अतिशय प्रसिद्ध दोहा आहे. आपण जगाकडे कसं पाहतो, जग आपल्याकडे कसं पाहतो, याचा अर्थ सांगणारा हा दोहा. बुरा जो देख न मैं चला, बुरा न मिलिया कोय, जो दिल खोजा आपना, मुझसे बुरा न कोय. जगातल्या वाईटांचा शोध घ्यायला मी निघालो. जेव्हा मी असे वाईट माणसं शोधण्याचा प्रयत्न केला, तेव्हा मला वाईट माणसं सापडले नाहीत. दुसरीकडे वाईट शोधण्यापेक्षा मग मी माझ्या स्वतःलाच विचारलं की तू कसं आहेस रे बाबा. स्वतःच जेव्हा मी स्वयंमूल्यमापन केलं, माझं मन मोकळं करून खरोखर जेव्हा मी माझं स्वतःचं मूल्यमापन केलं, तेव्हा मला कळलं की मुझसे बुरा न कोय, माझ्या इतका वाईट माणूस या जगामध्ये कोणीही नाही. असंच असतं, आपण स्वतःसाठी उत्तम वकील असतो आणि दुसऱ्यासाठी उत्तम न्यायाधीश असतो. कधी कधी आपण स्वतःसाठी न्यायाधीश झालं पाहिजे आणि इतरांसाठी वकील झालं पाहिजे. असं जेव्हा आपण करून बघू, तेव्हाच आपल्याला आपल्या स्वतःविषयीचं खरोखरचं आत्मभान येईल, स्वतःची खरी ओळख होईल. आणि आज जे समाजामध्ये नात्यांमध्ये वाद, भांडणं हे सगळं जे सुरू आहे, या सगळ्याला फाटा देऊन मानवतेची, माणुसकीची, प्रेमाची प्रतिष्ठापना जर करायची असेल, तर या तत्वाचा आपण अंगीकार केला पाहिजे, विचार केला पाहिजे. कबीरांचं साहित्य हे अतिशय सोपं आहे, रसाळ आहे, प्रभावी आहे. त्यांच्यावर नामदेवांचा सुद्धा फार मोठा प्रभाव आहे. त्यांच्या दोह्यांमधले अनेक शब्द जसे की निरंजन आहे, हे शब्द मराठी भाषेतून हिंदीत गेले आणि हिंदीतून मन ते कबीराकडे आले. नामदेवांचा जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा मन अतिशय अभिमानानं भरून येते की हा माणूस कुठे कुठे पोहोचला आणि कितीतरी लोक त्याच्या विचारानं, ज्ञानानं प्रभावित झालेले होते. त्यामुळे कबीरावर आपल्याला नामदेवांचा प्रभाव फार मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येतो. त्यांची लेखनशैली अतिशय साधी सोपी आहे. फक्त 4 चरण आहेत, एका वेळी 2 चरण आणि त्यामध्येच अर्थ. अशा पद्धतीची रचना जगामध्ये फार कमी दिसून येते. भारतामध्येही फार कमी संतांनी हा काव्य प्रकार हाताळलेला आहे. किंबहुना कबीर आणि त्यांचे समकालीन असलेले रहीम असे 1-2-4 संत जर सोडले, तर कोणीही दोह्यांची रचना केलेली दिसत नाही. जरी केलेली असेल तर एवढे प्रभावी दोहे आपल्याला कुठेही दिसून येत नाही. जेव्हा आपण संपूर्ण जगाचा विचार करतो, तेव्हा आपल्या लक्षात येतं की दोह्याप्रमाणेच अतिशय कमी शब्दांमध्ये जी रचना केलेली जाणारी कविता आहे, ती म्हणजे हायकू. हायकू हा प्रकार जपानमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये लोकप्रिय आहे. त्यामध्ये 3च ओळी असतात. फारच इंटरेस्टिंग अशी रचना आहे. त्यामध्ये 17 शब्द अवयव असतात. शब्द नाही, शब्द अवयव 17. हा जपानी लोकप्रिय प्रकार आहे. 17व्या शतकामध्ये मात्सुओ बाश्ते यांनी हा प्रकार सुरू केला आणि यांचा विषय असतो तो म्हणजे मनुष्य व निसर्ग यांची एकरूपता. ऋतू आणि निसर्ग आणि माणसं हा दोघांचा कसा संपर्क आहे, हे कसे एकात्म झालेले आहेत, हे या त्यांच्या हायकूमधून मांडण्याचा ते प्रयत्न करत असतात.
आपण मागच्या पॉडकास्टमध्ये जेव्हा संत विठा यांचा विचार केला होता, तत्पूर्वीही आपण पर्यावरण आणि जगद्गुरु तुकोबाराय यांची चर्चा केली होती. त्यामध्येही आपण संत कबीरांच्या दोह्यांची चर्चा केलेली आहे. त्यामध्ये मनुष्य जीवन निसर्ग हे कसे एकात्म झालेले आहे, तुकोबांचा विचार आणि निसर्ग कसं एकात्म झालेला आहे याचा उहापोह आपण त्या पॉडकास्टमध्ये केलेला आहे. माझी विनंती की आपण तेही पॉडकास्ट मागे स्क्रोल करून बघावं. तर हायकू हा जपानी प्रकार मराठीमध्येही काही लोकांनी हाताळला. त्यापैकी सर्वात प्रसिद्ध नाव म्हणजे ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके यांचं. शांता शेळके यांनी एक अतिशय सुंदर हायकू लिहिलेला आहे. ते पहा, ते कसं आहे. आभाळ भरून आलय गच्च, बोलू नका कोणी, डोळ्यात तुडुंब पाणी. हायकू मध्ये काय करतात, पहिल्या 2 ओळीमध्ये एक कल्पना मांडली जाते आणि तिसऱ्या ओळीमध्ये मात्र त्या कल्पनेला धक्का देणारी ओळ असते. एक कॉन्ट्रास्टिंग इफेक्ट त्यांच्यावर दिलेला असतो. त्यामुळे ती ओळ कशी होते, प्रभावी. अजून एक हायकू आहे. देवळातल्या घंटेवर विश्रांती घेताना हे फुलपाखरू झोपी गेले. अशा पद्धतीचे काव्य प्रकार, याची प्रेरणा की असेही काव्य प्रकार आपल्या देशामध्ये लोकप्रिय होऊ शकतात, याची प्रेरणा म्हणजे कोण आहेत, तर संत कबीर आहेत. जेव्हा मोठी मोठी महाकाव्ये लिहिली जात होती, आपण नामदेवांचे अभंग बघा, फार मोठे मोठे अभंग आहेत. 10-10, 12-12 कडव्यांचे मोठे मोठे अभंग आहेत. नामदेवांच्या अभंगांची संख्या कमी आहे, परंतु त्यांची गाथा फार मोठी आहे. याचं कारण असं आहे की अभंग त्यांची दीर्घ आहे, मोठे मोठे अभंग. जरी संत कबीर नामदेवांपासून प्रभावित झालेले असले तरी संत कबीरांच्या रचना ह्या अतिशय छोट्या आहेत. त्यामुळे चपकल, लोकप्रिय आणि आपल्या मुद्द्यापर्यंत घेऊन जाणाऱ्या अशा या रचना आहेत. संत कबीरांचं महत्व आजपर्यंत जेवढे काही संत आहेत, या सर्व संतांनी त्यांच्या परीनं आपल्याला सांगितलेलं आहे. खरं तर एवढ्या मोठ्या संतांबाबत कमी वेळेमध्ये 30-35 मिनिटांमध्ये बोलणं शक्य नाही. आता बोलावं कसं, याचाही एक सुंदर दोहा कबीराने सांगितलेला आहे. तो असा आहे. ऐसी वाणी बोलिये मन का आपा खोय, आवरण को शीतल करे आपहु शीतल होय. आपण अशा शब्दांमध्ये बोललं पाहिजे की आपल्या मनाचा आपा म्हणजे आपल्या मनाचं नियंत्रण त्याच्यानं गेलं नाही पाहिजे. आपल्याही नाही, ऐकणाराच्याही मनाचं नियंत्रण गेलं नाही पाहिजे. आवरण को शीतल करे आपहु शीतल होय. दुसऱ्यालाही ते बोलणं ऐकून, शब्द ऐकून शांत वाटलं पाहिजे, थंड वाटलं पाहिजे आणि आपल्यालाही सुद्धा काय वाटलं पाहिजे, चांगलं वाटलं पाहिजे. अशा पद्धतीची वाणी आपण ठेवली पाहिजे. त्यांचा आणखीन एक दोहा आहे. बोली एक अनमोल है, जो कोई बोले जीन, ही ये तराजू तौल के तब मुख बाहर ईन. बोली कशी आहे, एक अनमोल आहे. जो कोई बोले जीन, सही तरीके से, योग्य पद्धतीने आपण काय केलं पाहिजे, बोललं पाहिजे. कारण बोलणं हे काय आहे, एक अनमोल रत्न आहे. जिथं जिथं जेव्हा जेव्हा आवश्यक आहे तिथंच बोललं पाहिजे. विनाकारण कुठेही इथे तिथे तोंड घालत फिरणं म्हणजे बोलणं, किंवा आपण खूप बडबड केली म्हणजे आपण खूप ज्ञानी आहोत हे दाखवणं असं नाही. तर बोलणं हे अनमोल रत्नासारखं आहे. अनमोल रत्न आपण 12 महिने सोबत घेऊन फिरतो का, नाही. जेव्हा योग्य वेळ आहे, जेव्हा कार्यक्रम आहे, जेव्हा कुठं मोठं फंक्शन आहे, अशा ठिकाणीच आपण ते रत्न अंगावर घालून जातो. तसं बोलणं असलं पाहिजे. कमी बोललं पाहिजे. जसं की तराजूमध्ये तोलून ज्या पद्धतीने आपण एखादी वस्तू घेतो तसं तोलून मापून आपण बोललं पाहिजे. जेव्हा आवश्यकता आहे तेव्हाच आपण तोंड बाहेर काढलं पाहिजे. ईत का भला न बोलना, ईत की भली ना चूप, ईत का भला न बरसना, ईत की भली ना धूप. कबीरजी सांगतात की ईत का भला न बोलना, एवढं चांगलं बोलायचं, खूप चांगलं बोलायचं असंही नाही पाहिजे. निवळ गप्प बसायचं असंही नाही पाहिजे. खूप पाऊस पडतो किंवा खूप बरसतंय पाणी तसं बी नाही पाहिजे. आणि खूप ऊन हेही नाही पाहिजे. जसा मोजका पाऊस आवश्यक असतो मनुष्याच्या प्रगतीसाठी, जसं मोजकं ऊन माणसाला आवश्यक असतं. खूप जास्त पाऊस कामाचा नाही, खूप जास्त ऊन पण कामाचं नाही. तसं खूप जास्त बोलणंही कामाचं नाही आणि खूप जास्त गप्प बसणं सुद्धा कामाचं नाही. अशा पद्धतीचे दोहे हे कबीराने आपल्याला सांगितलेले आहे. मनाच्या बाबतीत ही संत कबीर सांगतात की धीरे धीरे रे मना, धीरे सब कुछ होय, माली सींचे सवघडा, ऋतू आहे फल होय. हळूहळू होणार आहे हे मना, सर्व होणार आहे तुझ्या मनासारखं, पण कसं होणार आहे, हळूहळू, त्याच्या वेळेलाच होणार आहे. माली सींचे सवघडा, माली 100 घागरी पाणी घालते, पण पाणी घातल्याबरोबर तिथे पाणी घातल्याबरोबर लगेच त्याला फळ लागतं का, नाही. पाणी घालून माळी काय करतो, वाट बघतो, त्याच्या योग्य वेळेची वाट बघतो. जेव्हा त्याची योग्य वेळ येते तेव्हा फळही लागते.
ऋतू आहे फल होय. ऋतू आला की काय मिळतं? आपल्याला फळ मिळतं. तसं आपलं जीवन आहे. मला आताच पाहिजे, मला सगळं लगेच मिळालं पाहिजे, अशी भावना किंवा असा विचार न करता योग्य वेळेची आपण वाट बघितली पाहिजे. शेवटी जी मोठी माणसं आहेत त्यांच्याबद्दलचा एक दोहा सांगून मी या ठिकाणी थांबतो. बडा हुआ तो क्या हुआ, जैसे पेड़ खजूर, पंथी को छाया नहीं, फल लागे अति दूर. मोठा झाला काय झाला? जसा की खजुराचं झाड आहे असा एवढा मोठा झाला. येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना म्हणजे पंथी को छाया नाही, येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना तो सावली देत नाही आणि फळ तर एवढं दूर लागते की ते आपण काढून घेऊन खाऊ पण शकत नाही. असली मोठी माणसं काहीही कामाची नसतात. मोठे माणसं ते आहेत ज्यांचा समाजाला उपयोग होतो, त्याच्या मोठेपणाचा मानव जातीला फायदा होतो. तो मोठेपणा हा खरा मोठेपणा आहे असं महाराज या दोह्यातून आपल्याला सांगतात. खूप उशीर होत आहे, परंतु महाराष्ट्राच्या भक्ती परंपरेमधून संत कबीर जरी नसले तरी कबीरांवर ज्यांचा प्रभाव आहे ते संत नामदेव हे महाराष्ट्राच्या भक्ती परंपरेचे मुकुटमणी आहेत. त्याचप्रमाणे कबीरांचा महाराष्ट्रातील संतांवर अनेकदा प्रभाव झालेला आहे. कबीर, नामदेव, रहीम, गुरु रविदास हे चर्चा करायचे आणि तशा प्रकारचे पोर्ट्रेट पण काही उपलब्ध आहे. यावरून या सर्व संतांची संगती कशी होती, त्यांचं एकमेका सोबत असलेलं नातं कसं होतं, ह्या सगळ्याचा विचार करता मला असं वाटतं की कबीर हे महाराष्ट्राच्या भक्ती परंपरेचाच एक भाग आहेत, भलेही त्यांच्या रचना मराठी भाषेमधील नसतील. त्यामुळं आज आपण संत कबीरांचं विवेचन केलं. तर एवढ्या विवेचनानंतर थांबतो. पुन्हा एकदा आपल्याला आवाहन करतो की पॉडकास्ट आणि यूट्यूब चॅनल ऐका, लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा, मित्रांना पाठवा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा. कबीराचा आणि सर्व संतांचा हा प्रेमाचा संदेश दूर दूर पोचवा आणि प्रेम द्या, प्रेम घ्या एवढं सांगून थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय.